तसं बाजूला व्हायचं आहे, कारण खेळाडू कोण आहे आपल्याला समजणार नाही. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. प्लीज थोडं सहकार्य करा. बँजो सेटिंग थोडीशी नंतर करा, जरा आपल्याला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करा, कारण सामना सुद्धा आपल्याला खेळवायचा आहे. सध्या तरी आपण लाईव्ह ऑर्केस्ट्रा आपण बघणार आहेत. सिंगर जर विचार केला तर विशाल कांबेरे असतील आणि धनंजय पाटील सुद्धा असतील. त्यांचा सुद्धा आवाज गोड आहे, त्यांच्याकडनं सुद्धा आपण गाणी ऐकली जातील. चला सामन्याला होती सुरुवात. दाखवूयाचा फलंदाज बाताने मास्टर्स वर्सेस शिरगाव मास्टर, दोन संघामध्ये कडवी झुंज. इथून पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज डॉक्टर पांडुरंग पाटील. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न सदानंद पाटील, चांगलं क्षेत्ररक्षण. नो चेंडूचा इशारा येतोय. इथून ओव्हर स्टिपिंग आपण सध्या बघतोय का? फील्ड 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 इथून जर बघितलं तर 4 खेळाडू बाहेर आहेत का पाहायचं आहे. आपल्या सर्कल आपला जो नियम आहे, 4 खेळाडू तुम्हाला 30 सेकंदच्या बाहेर ठेवायचे आहेत. किमान 4 खेळाडू. 4 खेळाडू आपण बाकीच्या आपण फॉर्मॅटमध्ये पाहिलं तर 3 खेळाडू असतात, पण आपल्या 40 प्लसच्या नियमामध्ये 4 खेळाडू आहेत, ते तुम्हाला 30 सेकंदच्या बाहेर घ्यायचे असतात. हा नक्कीच, आणि नियमाप्रमाणे आपल्याला खेळी तसा खेळावा लागेल. सध्या 9 चेंडूचा इशारा येतोय. 1+1 अशी धाव येते, आणि 1+1 धाव येत असताना आपण सध्या बघतोय मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं हे षटक आहे का? मला वाटतं का मिनिमम 4 खेळाडू आपल्याला 30 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील. हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच नक्कीच पारितोषिक जयदुर्ग रायपाडाकडूनही आहेत, आणि संजय ओगी यांच्या माध्यमातून मोहन किनी यांच्या माध्यमातून 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. परंतु सध्या मैदानावरती आपण हालचाली जर पाहिल्या ना, तर आता भरपूर हालचाली वाढल्या गेल्या आहेत. धावफलक्यावरती धावा जर पाहिलं तर घनश्यामची 2 धावा आहेत. पुण्यात आपला सहर्ष स्वागत आहे. एक पारितोषिक आहे जयदुर्ग रायपाडा. जयदुर्ग रायपाडा संघाच्या माध्यमातून हे पारितोषिक लावले गेले आहेत. शिरगाव संघाच्या कुठल्याही खेळाडूनं 3 बॉलवरती 3 विकेट घेतले तर त्याच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे, ते जयदुर्ग रायपाडा संघाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. तसेच आदरणीय मोहन किनी साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून 3 विकेट घेतल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून असणार आहेत. डॉक्टर पांडुरंगी पाटील कॅलिबर असलेले खेळाडू आहेत, नेहमीच क्रिकेटला जपलंही जोपासलंही आणि आज मैदानावरती खेळण्यासाठी दाखलही झाल्यात. घनश्यामजी हा नक्कीच, पण इथून चांगला चेंडू हाताळताना ऑन साईडला मोठा फटका पकडण्याचा प्रयत्न. इथून भानुदास पाटील चेंडूवरती येतील, चांगलं क्षेत्ररक्षण होते, फेकी होते फेकी होते फेकी होते, खराब. पण मात्र शेवटच्या क्षणाला इथून धावशीच्या रूपामध्ये परतावं लागतंय, आणि इथून पहिला गडी बाद. बॅक टू डगआउट गॉन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि धनंजय पाटील इथून सॅक्रिफाईस विकेट आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे थ्रो सुद्धा केला होता, थ्रो सुद्धा खराब होता, पण शेवटच्या क्षणाला फलंदाजाने क्रीज सोडून दिली आणि तिथून परतावा लागला. नवीन फलंदाज आपण सध्या बघतोय तर जयदीप कासार, गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या अंगामध्ये जी जर्सी आहे ऋषिकेश इंटरप्राइजेस, आणि त्यानंतर जर विचार केला तर मंगेजी पाटील यांच्याकडून ही मॅन ऑफ द मॅचची जर्सी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. महालक्ष्मी इंटरप्राइजेस असतील, ऋषिकेश इंटरप्राइजेस आणि महालक्ष्मी इंटरप्राइजेस यांच्याकडून ही जर्सी प्रोव्हाइड केली गेली. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सध्या स्ट्राईक एंड वरती पाहायला भेटतोय मिस्टर जयदीप कासार. आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. चला वेळ जातोय, प्लीज थोडं सहकार्य करा, वेळ जातोय. डॉक्टर पांडुरंग पाटील पुन्हा एकदा सज्ज. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये, चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनला क्लिअर करत सीमा रेषा पार, दमदार चौकार. वेलकम सचिन आगिवल, आपलं स्वागत. पाड मास्टर जतीन दाखल होतं, त्यांचे स्वागत. आज जर आपण पाहिलं तर सिंगरच्या माध्यमातून विशाल कांबेरे, संपूर्ण बँड मात्र बँड जो आपण रेडी पाहणार आहोत. धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर संघाच्या मात्र आता वाढल्या गेल्यात, जाऊन पोहोचल्या तर मात्र 7 धावा. 7 ऑन दी बोर्ड्स.
डॉक्टर पांडुरंगजी पाटील आपल्या मैदानावरती पाहायला मिळतात. आज खेळ रंगलाय, मास्टर क्रिकेट रंगलाय. मास्टर क्रिकेट नुसतं क्रिकेट नाही, एकमेकांना जपण्याचं काम आज या मास्टर क्रिकेटच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि मास्टरचं क्रिकेट सध्या जयवंत दादा मला समोर पाहायला मिळतात. जेवणाचा आस्वाद घेऊन नुकताच परतल्यात. फटका समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक नाही, चेंडू मात्र निघून येईल सरळ दीपेच्या स्वागताला सीमरेषेच्या पलीकडे मिळतात धावा. 4 चौकार. थँक्यू. विनंती, जेवणाचा आस्वाद कोणी घेतला नसेल तर आपण जेवणाच्या मंडप्समध्ये जा. शेवटचे तर 10 मिनिटं आहेत. 10 मिनिटांमध्ये तिथे जेवणाचा जो मंडप्समध्ये जे जेवण आहे ते थोड्या वेळामध्ये बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे विनंती आहे, जे जेवले नसेल त्यांनी जेवून घ्यायचंय. धावपलकावरती आपण धाबा पाहिलं तर जाऊ पुस्तक संघाच्या धाबा मात्र पाहायला मिळतात. 22 मला सांगतात 11 धाबा. काही वेळानंतर आपण पाहिलं तर श्रीगावचं गाव आहे ते गाव मात्र दाखवलं जाईल. प्रसिद्ध श्री हनुमानाचं मंदिर तिथून आपण पाहणार आहोत. वाघोबाचं मंदिर, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर यशोदा महाराज जे मंदिर आहे ते देखील मात्र दाखवलं जाणार आहे. शब्द लिहून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. विनायकच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. निर्धाव चेंडू जे सांगता आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहिलं तर डॉक्टर पांडुरंगजी पाटील यांचं पहिलं षटक. आतापर्यंत बॉल मैदानावरती फेकले गेले ते जवळपास 5. शेवटचा बॉल मैदानावरती आहे. लढायचं आहे, नडायचं आहे, पडायचं आहे, उठायचं आहे. पुन्हा एकदा मैदानावरती क्रिकेट आम्हाला खेळायचंच आहे. पुढे आले, हवेमध्ये कळणार झेलची संधी. खेळाडू नाही नाही चेष्टेमधील दर्शक. चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. मिळतात धावा 6 षटकार. पहिल्या षटकात देखील संपला गेला. धावा फलकावरती मात्र लगावले गेले. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 17 धावा. सध्या कॅमेरामॅन कैवल आहेत. शिरगावचा जो गाव आहे या संपास काय विचार करतात. बॅट आयोजन कमिटीचे मेंबर्स, चला मैदानावरती जा, आपण बॅट घेऊन जा. शिरगावचे गाव जागृत माझं दैवत, हृदयात ज्याचं स्थान आहे. शिरगाव गावचं रक्षण करता जय हनुमान आहे. थक्क होतात लोचन, रूप पाहुणी सुंदर. गावाच्या मधोमध इरजूबाई बांधलं मंदिर. तू गावची शान आहे, तू आमचा मान आहे. शिरगाव गावचं रक्षण करता जय हनुमान आहे. दरवर्षी तुझी पालखी मिरवतो सारे होऊन एक. देवा तू प्रत्येकाच्या घराघरात नजर फिरवतो एकटक. देवा तुझ्या जन्मोत्सव जल्लोष आमचा अभिमान आहे. शिरगाव गावचं रक्षण करता जय हनुमान आहे. रोज पूजा आरती तुझी मनोभावे करतो. संकट मोचन हो देवा तुझं रोज ध्यान करतो. एकजुटीने एक होऊ ही गावची शान आहे. शिरगाव गावचं रक्षण करता आपल्या सर्वांचा जय हनुमान आहे. तर जय हनुमानाचं आपण हे मंदिर पाहू शकता. सध्या शिरगावच्या गावामध्ये प्रसिद्ध हे जय हनुमानाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्या थोडंसं बाजूने आपण आलं तर वाघोबा देवाचं मंदिर आहे आणि यशोदा महाराजचं मंदिर आहे. तर सध्या कॅमेरामॅन ही खूप चांगली दृश्य तिथे मात्र कव्हर केल्यात. थँक्यू मनापासून कॅमेरामॅन केवलचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. पंच आता मैदानावरती इशारा कळवतात वेळ. शिरगाव वेळ पाहणं गरजेचं आहे. वेळ कुणासाठी थांबत नाही, पण वेळ चुकली तर हुकमाचे एकही वाया जातात. म्हणून म्हटलं ना की वेळेचं महत्व घनश्यामचे महत्व काय, तर वेळ कोणाचा बदला घ्यायचा हे वेळेने दाखवून दिलाय. टायमावरती सर्व नाही झालं तर वेळही तुमचा बदला घेणार. मग टाइम इज मनी नेहमी म्हटलं गेलं, टाइम इज इम्पॉर्टंट आहे. वेळ महत्वाची आहे. थोडस वेळ आपण इथे कमी स्पेंड करण्याचा प्रयत्न करा. धावफलक्यावरती धावा लगावले गेल्या. संघाचे एकूण धावा 17. गोलंदाजी मार्क्सवरती दुसरं षटक आता गोलंदाज मात्र दाखवलं होतील. पुन्हा आपण पाहू शकता मिस्टर अशोक पाटील मैदानावरती येत आहेत. हर्षाबजी भोईराज जॉईन. हा नक्कीच अशोक पाटील एक्सपिरियन्स आहे. पहिल्या षटकामध्ये काय घडलं ते विसरून जावं लागेल, कारण इथून चांगली गोलंदाजी हाताळायची असेल तर आपल्याला लाईन लेंथ गोलंदाजी हाताळणं गरजेचं आहे. या मैदानाचा अनुभव आहे, पण आज अनुभव पणाला लावावा लागेल, कारण सर्व शिरगाव गावातील ग्रामस्थ या मॅचचा सध्या आनंद घेत असताना आपल्याला पाहायला भेटतात. अशोक पाटील पुन्हा सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू इथून मोठ्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला बॅकअप करण्याचा प्रयत्न. भानुदास पाटील प्रयत्न करतोय पण चेंडू जातो सीमारेषा पार. आणखीन एक दमदार, बहारदार, असरदार चौकार. थँक्यू. वेलकम बाउंड्री. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं चौकार खेळला गेला मैदानावरती.
4 धावा आल्या. 4 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचत आहेत. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सध्याच्या घडीला 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मैदानावरती पुन्हा रेडी अशोक पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉलला खेळण्याचा प्रयत्न मात्र लवकर पोझिशन मध्ये आला. बॉलला खेळला गॅपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे आला. भानुदास पाटील चेंडूवरती मात्र पुढे जाणं पाहायला मिळाले. बॉलला अडवले गेल्यात. 2 धावा आहेत. 2 धावा मात्र मैदानावरती केल्या जातात. कंप्लीट 2 धावाने धावसंख्या वाढली गेल्यात आणि जाऊन पोहोचत घनश्यामजी 23 लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच 23 धावा सध्या तरी फलकावरती लागल्या गेल्यात. आणि जर आपण विचार केला ना तर इथून पारितोषिक येते. लागोपाठचे 3 चेंडूवरती 3 गडी बाद केले तर प्रतापजी पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल. 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तिथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. लोअर पुलटा चेंडू मिडविकेट क्षेत्र दिशेने प्रवीण भोईर येतील. या चेंडूवरती या चेंडूला फील्ड केलं जाईल. एक धाव पलुगड दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का मैदानाच्या आतमध्ये आणि इथून 2 धावा सहजरित्या पूर्ण आपल्याला पाहायला भेटतात. टीम मध्ये थोडासा मला चेंजेस पाहायला भेटतोय. धनंजय पाटील जर विचार केला तर इथून थोडासा चेंजेस पाहायला भेटतोय. पण विचार करतो आपण सध्या तरी राजू भोईर आपण बघतोय डगआउट मध्ये असतील. किशोर पाटील असतील. मंगेजी पाटील असतील. यावेळी सुरेख चेंडू हाताळण्याचं काम केलं जाते. पण विनायकने इथून चुकी केली जाते. एक धाव पलुकडले दुसऱ्या धावचा प्रयत्न अजूनही जगलर सुरू आहे. प्रमोद साधारण पाटील आहे ते सुद्धा इथून अजूनही प्रमोद जगलर सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये जगलर सुरू आहे. थोडा फनी मुवमेंट्स टीव्हीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल. 22च्या रूपामध्ये धावा येतील 3. या चेंडूवरती धावसंख्या 3 ने भर फलकावरती धावा लागल्या जातात. त्या म्हणजे तब्बल 28 धावा फलकावरती. फनी मोमेंटचा घनश्याम आपण उल्लेख केला. फनी मोमेंट होणं गरजेचं आहे. आता युट्यूबला डीबीएल लाईव्ह आहे. पण आता प्रमोदला जर फनी मोमेंट 2 धावाने धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले. धाव फलकावरती आपण पाहिलं तर 27 धावा आहेत. अशोक पाटील मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती आहेत. समोर जर आपण पाहिलं तर बॅट्समॅन रेडी आहेत. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट षटकातील पुढचा बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. विनायक पाटील छोटे मिया बडे मिया. अभी छोटे मिया ने किया गलती. छोट्या भावाने केलंय गलती कारण की त्याचे मोठे बंधू सध्या गोलंदाजीवरती आहेत. पण तिथून ती विकेट नाही आली कारण की कॅच ड्रॉप. नाराज असेल म्हणजे स्वतःवरती नाराज असतील. झेल नाही सुटत त्यांच्या हातातून. पण आता मात्र हा झेल पकडणं गरजेचं होतं. पण सध्या तरी अशोक चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इंटू द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना प्रवीण भोईर या चेंडूवरती येतील. फेकी केली जाईल. पण इथून 2 धावा पाण्याची सोय मला वाटते की मैदानाच्या आतमध्ये थोडस फलंदाज एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या षटकातील षटक मार्गस्थ आहे ते म्हणजे 3रं धावसंख्या फलकावरती लागली जाते. तब्बल 29 धावा आतापर्यंत जर विचार केला तर 14.50च्या सरासरीने फलंदाजी करतोय भाताणे मास्टरचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये. मला वाटतं की षटक संपलंय. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स घेऊन जायचं आहे. ड्रिंक्स डोंगराआड बसलेलं निसर्गानं बहरलेलं झाडानं झाकलेलं मित्रांनो असं माझं गाव शिरगाव. नाही व्यसन नाही तंटा कुठलाही थारा. नवपिढी आमची विकासाचा वारा. पाहिल जो गाव त्याच्या अंतकरणात राहील भाव. मित्रांनो असं माझं गाव शिरगाव.
माझं गाव आहे अभरांतील स्वर्ग, माझ्या गावात आहे समतेचा वर्ग, पिसारा फुलविलेला मोरी दिसतो माझा गाव, असा माझं गाव शिरगाव. आगरी आगरी जर म्हटलं तर आग ओकणारा, अन्यायाविरुद्ध लढणारा. ग म्हणजे गरजेला पुरा पडणारा आणि री म्हणजे रीतिरिवाज सांभाळणारा म्हणजे आगरी. आणि आज आगरी समुदाय भरपूर मोठ्या प्रचंड प्रमाणात या मैदानावरती जमाई झालाय. संध्याकाळी या मैदानावरती सेलिब्रेशन असेल. कालच्या दिवसामध्ये फायनल मध्ये दाखल होणारा संघ आपण पाहिलं तर आपल्या परिसरातील संघ आहेत श्री सत्यनारायण मास्टर कोपरीचा संघ. कालच्या दिवसामध्ये फायनल मध्ये दाखल होणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. काही वेळामध्ये विशाल कांबीरे सिंगर गायक आहेत ते मात्र रेडी होतील. बँजो जी पार्टी आहे आपली ती देखील काही वेळामध्ये रेडी होणार आहे. याच्यानंतर होणारा सामना आहे तो आई चिखलादेवी कोपरी ठाणे आणि मॅचोळे संघाच्या कर्णधाराला विनंती करेन आपण दोघांनी टॉस साठी यायचं आहे. तिसरं षटक विनायक. विनायकचा पहिला बॉल चांगल्या प्रकारे हाताळला गेला. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळतोय. वेलकम हरीश्वरजी मात्र देवादादा आपले स्वागत आहे. महेश पाटील हाडलं क्रिकेटचा कळत होत असत काही गोष्टी. त्याच्यानंतर आजी कन्स्ट्रक्शनचे सर्व हरीश्वरजी पाटील साहेब 25-25 नंबर तेही मात्र आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचेही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी विनायक पाटील. फुलटच बॉल आहे समोर कळला झेलची संधी. हो मैदानावरती कॅच घेतलाय. हात एवढे मोठे आहेत की तो चेंडू बाहेर जाणार नाही. टिपलाय झेल. फलंदाज मैदानावरती संपलाय खेळ. क्रिकेटचा खेळ आहे. बेसिक आहे. क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जितो मॅच. हे क्रिकेटचं रहस्य आहे. आणि कॅच टिपला योग्यरित्या टिपला गेलाय. विनायकनं सेलिब्रेशन नाही केलं. धावा धावफलकावरती आम्हाला भावेश सांगतायत. धावा संख्या धावफलकावरती 30-30. कमबॅक होऊ शकतो. हे शिरगावचं मैदान आहे. या मैदानावरती बॅट्समॅन दुसऱ्या इनिंग मध्येही बॅटिंग करू शकतात. पण सध्याच्या घडीला आपण पहिलं भातानाचे स्टार कास्ट आहेत. मैदानावरती दाखल होतात न्यू बॅट्समॅन संजय घरत. शिवनसई गावच्या आपण पहिला उपसरपंच म्हणून आपण ज्यांना पाहतायत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्यांची आता नुकतीच आपण पाहिलं तर निवड देखील झालेली आहे. ते आदरणीय संजयजी घरत साहेब आपल्याला मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. एक गोड व्यक्तिमत्व आहेत आणि हार्ड हिटर बॅट्समॅन. म्हणजे गेली कित्येक वर्ष शिवनसई जो ओम साई शिवनसईचा संघ आहे त्या संघासाठी मात्र खेळणाऱ्या खेळाडू देखील ज्यामध्ये राजेश घरत यांचंही नाव घेतलं जाईल आणि ज्यामध्ये संजयजी घरत यांचंही नाव घेतलं जाईल. मैदानावरती पुन्हा जाऊयात. विनायक पाटील यांचा पुढचा बॉल स्ट्राईकिंगवरती संजय. चांगला बॉल अपील झालं. शशी सर मात्र आपण पाहता तिथून आता पंच थोडस पुढे येत आहेत परंतु आता नाही तिथून मात्र कॉन्फिडन्स दिसला. निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. डट बॉल मैदानावरती फेकला गेलाय. आफ्टर 2.3 ओव्हर्स नाव रन्स 30 30 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी. ओव्हर द विकेट. हवेमध्ये खेळलाय झेलची संधी. आणखी एक झेल. सुरेश गेरत नाही सोडत झेल. कन्नडपणाचे खेळाडू आहेत. त्यांनी घेतलाय कॅच. सेलिब्रेशन. थँक्यू. 2 ओव्हर मध्ये होता 30 परंतु या ओव्हर मध्ये रन नाही आल्या. विनायकने सांगितलं हम भी है तयार. मैदानावरती आम्ही तयार आहोत. दुसऱ्या इनिंग मध्ये आम्ही करणार. पण सध्या दाखवलंय पहिल्या बॉलवरती डॉट, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती डॉट, चौथ्या बॉलवरती विकेट. प्रवीण दादा आता सेलिब्रेशन परंतु पाहायला इंजुरी असल्या कारणामुळे थोडस आता ते मिस करतात क्रिकेटला. खेळण्याची त्यांची प्रचंड आवड निर्माण झालेली आहे परंतु पाहायला इंजुरी असल्या कारणामुळे नाही खेळू शकत. आसोलेगावचे खेळाडू म्हणून आपण त्यांना पाहिलं. बँजो पार्टी काही वेळामध्ये इथे रेडी होणार आहेत. आज धमाल आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे खेळाडू या मैदानावरती करतील. 5वा बॉल विनायक. बाहेरचा बॉल आहे. संजय मेहरा सर बोलतायत वन फ्रॉम नाला सुपर. आमच्यापर्यंत सांगतात येस डेफिनेटली बॉल आहे अवांतर. पंचाने 2 हात केलायत समांतर. सांगतात व्हाईट बॉल. धावा फलकावरती जाऊन पोहोचतायत. 31 धावा. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. गोलंदाज मैदानावरती पुन्हा रेडी विनायक पाटील. या षटकातील पुढचा बॉल घेऊन यावेळचा बॉल आपण पाहिला तर नो बॉल. कहाणी में ट्विस्ट. पंच सांगतात पुन्हा एकदा नो बॉल आहेत परंतु नो बॉल मध्ये आता तेवढा फरक नाही पडत. म्हणजे आपल्या आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळामध्ये कारण की फ्रीट नसतो. पण नो बॉलची एक धाव ऍड होणार आहे. ऍडिशनल स्वरूपाने एक धाव ऍड होणार आहेत.
धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर 32. शेवटचे 2 बॉल आहेत. 2 बॉलचा खेळ जुनी मैदानावरती बाकी आहेत. स्ट्राईक एनवरती बॅट्समॅन आहेत. तिथून आपण पाहिलं तर मिस्टर राजेश, दोन्ही शिवनसिंह राजेश आहेत मैदानावरती सध्याच्या घडीला, आणि दुसऱ्या बाजूला जयदीप आहे. खेळाचा प्रयत्न होता. चेंडू मात्र आपण पहिला निघून जातो सरळ सीमारेषे जवळ जातो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले आहेत. एक धाव मात्र मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होईल का? 2 धावा मैदानावरती पूर्ण होत आहेत आणि पंच सांगतात लेग बायच्या माध्यमातून येणाऱ्या 2 धावा, 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती लगावली गेल्यात. 34, 34 धावा. कालच्या दिवसामध्ये आपण उदय पाटीलची बॅटिंग पाहिली, नवघरची, त्याच्यानंतर हरेश्वर पाटील यांना पाहिलं, तर नमन ओगेला कालच्या दिवसामध्ये पाहिलं, महेश पाटीलला पण कालच्या दिवसामध्ये खेळ पाहिलात, राजेश ओगेची गोलंदाजी पाहिली, किशोर केनीचा खेळ पाहिला, प्रभाकर ओगे यांची इनिंग पाहिली, संजय ओगेना पाहिलं, शशिकांत पाटीलला पाहिलं. अनेक सारे खेळाडू कालच्या दिवसामध्ये मैदानावरती चांगला खेळ दर्शवला. पायावरती बॉल त्याला भिरकावला, चेलची संधी, परंतु बॉलला अडवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषा पार. मिल्टन धावा 4, शिरगाव 40+ चौकार. धावा फलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पुस्तक संघाच्या एकूण धावा 38. 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती होते समाप्त. धावा फलकावरती 38 धावा. शेवटच्या 6 चेंडू. आता महेश पाटील विनंती आहे, आपण घरी नाही जायचं, आता बँजो आहे, आता इथे नाचायचं आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी खंडरपाडा गावचे खेळाडू ज्यांना आपण पाहिलेलं ते सुरेश घरत मैदानावरती दाखल झाले आहेत आणि पवन घरत यांच्या माध्यमातून त्यांना पारितोषिक असणार आहेत. विकेट 3 घेतल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याच सुपुत्र आहेत पवन घरत यांच्या माध्यमातून त्यांच्याच वडिलांसाठी मात्र पारितोषिक लावण्यात आलेले आहेत. 1000 रुपयाचं पारितोषिक मैदानावरती असणार आहेत. त्या मॅचचा आनंद घेण्यासाठी खंडरपाड्याच्या माध्यमातून नितेश पाटील आलेले आहेत, अक्षय आलेले आहेत. अक्षय, आपलेही स्वागत आहे. एक हार्ड हिटर बॅट्समॅन म्हणून पाहिला जातात खंडरपाडा गावचा. पहिलाच बॉल, फुलर यांच्या बॉलला थारा नाही, बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्सिमम सिक्सर. व्हॉट अ शॉट. मी विनंती करेन जयदुर्गा रायपाडा क्रिकेट संघाला आपले खेळाडू आपण इथे यायचं, आपला सन्मान केला जाणार आहे. जयदुर्गा रायपाडा संघाचे सर्व खेळाडू आणि त्याच्यानंतर वाघोबा यंगस्टर क्रिकेट क्लब ज्यांनी आम्हाला पाण्याची सुविधा केली, ते वाघोबा क्रिकेट क्लब यंगस्टरचे शिरगावचे सर्व खेळाडू त्यांचे जे सर्व आहेत त्यांनी इथे थांबायचे आहेत. आणि जयदुर्गा रायपाडा संघाचे जे आम्हाला ज्यांनी खास करून जे फ्रूटचे जे पॅकेट दिले गेलेत त्यांना विनंती आहेत. रायपाड्याचे जे सर्व आहेत सर्वांना विनंती आहे. चंदन सर येथील अश्विन जे या ठिकाणी दाखल होतं त्यांचं पुण्याचं स्वागत आहे. आजच्या दिवसामध्ये महत्वाच्या मॅचेस रंगले आहेत. 40 प्लसचं क्रिकेट पाहण्यासाठी ते देखील आलेले आहेत. वेलकम, स्वागत असेल. पुढचा बॉल. हो, चांगली लेन, ही लेन टाकायची आहे. थोडस बॅट्समॅनला मात्र त्या लेनद्वारे तुम्हाला बीट करायचं, ती लेन मात्र मैदानावरती टाकण्याचा प्रयत्न करतायत. पहिले 2 चेंडू जर पाहिले घनश्याम, एका बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती डॉट. बॅकफुटला गेले, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र चुकला, चेंडू मात्र सीमारेषेच्या जवळ चाललाय. बाउंड्री लाईनवरती बॉलचा पाठलाग केला जातोय. 2 धावा तर मैदानावरती कंप्लीट होतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती चालवलाय. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुरू आहे. धावचीची संधी मैदानावरती आणि धावचीच्या स्वरूपानं खेळाडूला बाद व्हावं लागेल तंबूच्या दिशेने. गॉन. थँक्यू मनापासून आभार आहेत. पहिला 3 चेंडूचा खेळ तो संपला गेलाय. हो, काय बॉल टाकलाय सुरेश घरत. बॅट्समॅन चारोचकीची मैदानावरती राजेश यांच्यासाठी टाकलेला सुंदर बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. पहिले 4 चेंडू जर आपण पाहिलं तर पहिल्या 4 चेंडूवरती मात्र धावा 6 आल्या, डॉट आला, डबल आली, त्याच्यानंतर विकेट डॉटही आला पुन्हा एकदा. विकेट धावचीच्या स्वरूपात बाद झाली होती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 46 धावा. यावेळेचा बॉल आपण पाहिलं, तिथून मात्र क्लीन बोर्ड.
फर्निचर डिस्ट्रॉय राजेश करत बॅक टू दी पवेलियन गॉन बिग विकेट बिग ब्लास्ट. थँक्यू. धावफलकावर धावा आपण पहिला 46 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मॅच मध्ये आपण राजू भोईरला थोडं सध्या डगआउट मध्ये पाहतायत. त्याच्यानंतर किरण गावडेला देखील आपण डगआउट मध्ये पाहतायत. आता इथून टीम मॅनेजमेंटनं कशा प्रकारे टीम बनवला याच्यावरती चर्चा होणार आहे. ऑफटॉपच्या बाहेरचा बॉल आता खटकण्याचा प्रयत्न बॉल पाठीमागे चाललाय. सदानंद पाटील चेंडूवर त्याला बॉल अडवला. ओहो खराब 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 क्रिकेट. 2 आला 3चा प्रयत्न मैदानावरती 3. प्रवीण भोईरनं मात्र बॉल पकडलाय. तिसरा धाव चौथ्या धाव्याचा प्रयत्न आणि चौथ्या धाव्यासाठी फलंदाज बाद होतील. जिथे 2 होत्या तिथे 3 आल्या. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर धावसंख्या लगावली गेल्या त्या 49. 1 मिनिट थांबवतो आणि लगेच आपण मॅचच्या कॉम्पिटिशन कडे वळणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती 49 विजयासाठी 50 धावांचं लक्ष आहे. घनश्यामजी भोईरेंना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हावं. जिथे केलं जाईल टॉस कोपरी मास्टर्स ठाणे कोपरी ठाणे संघ करण्यात पन्नास धावांचं लक्ष आहे. 50 धावा करायच्या. एक मिनिट थांबून गायक बालूजी भोईर यांना कारण की टॉस केला जाईल. कर्णधार आपल्यापर्यंत पोहोचले. एका बाजूला टीम आई शिकला देवी कोपरी मास्टर ठाणे आणि दुसऱ्या बाजूला वाघवा देवीचे प्रल्हादजी आमच्यापर्यंत पोहोचतात. तिथून जे बसलेल्या टॉस का बॉस वरती जय यांना विनंती जय थोडंसं आपण उठायचं. टॉस केला जाईल. टॉस होईल. घनश्याम भोईर आहेत तिथून जॉईन असतील. नाणेफेकीचा कॉल आहे. तो नाणेफेकीचा कॉल आपण व्यासपीठावरून करणार आहोत. आदरणीय व्यक्तिमत्व रेतीबंदराचे अध्यक्ष म्हणून आपण ज्यांना पाहिलेलं आहे ते कमलाकरजी आपल्या व्यासपीठावर त्यांनी कमलाकरजी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. धन्यवाद धनंजय पाटील. आपण जातो टॉसच्या दिशेने. सामना आहे तो म्हणजे 4 षटकांचा. एका साईडला आचोले मास्टर संघ असेल तर एका साईडला मुंबई विभागातून कोपरी ठाणे मास्टरचा संघ. याला ते क्षेत्ररक्षण लावा. क्षेत्ररक्षण लावा. बॅट्समॅन पाठवा. बॅट्समॅन. धन्यवाद. मान्यवरांना विनंती असेल की आपल्या व्यासपीठावरती जायचं आहे. एक फोटो घेतला जाईल आणि शुभेच्छा दिल्या जातील. नक्कीच मान्यवरांना विनंती असेल की दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायचं आहे आणि आपल्या व्यासपीठावरती जायचं आहे. प्रल्हाद नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय डिसिजन असेल? रक्षण. मला वाटतं की याच्या अगोदर शिरगाव स्पोर्ट्सने आयोजित केली होती तेव्हा तुम्ही खेळले होते. आता दुपारचे सत्र आहे. कितपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 4 ओव्हरमध्ये 35 ते 40 पर्यंत थांबवायचा. 4 षटकामध्ये मॅच सुद्धा चालू आहे म्हणून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. नाणेफेकीचा कौल हरला तर इथून फलंदाजी येते. 40 ते 30 ते 40 45 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही कितपर्यंत मजल मारणार? या दुपारच्या 60 मारणार. 60 मारण्याचा प्रयत्न असेल. फलंदाज सुद्धा असतील. आपली मॅच सुद्धा सुरू आहे पण आपण जातो सध्या टॉस आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये जिथे जोडले गेले धनंजय पाटील आणि तुम्हाला असतील पुढच्या मॅच साठी हार्दिक शुभेच्छा. येस डेफिनेटली मैदानावरती टॉस मार म्हटल्यात. महत्वाचा मॅचही असेल परंतु शिरगावचं गाव सध्या भरपूर चर्चेमध्ये आहे कारण की आता ज्याने मोबाईल ऑन केला युट्यूबला त्याने काय टाकलंय शिरगावची स्पर्धा कुठे सुरू आहे? शिरगाव या दीपक म्हात्रे आलेले आहेत ज्यांचं नेहमीच खास करून व्हिडिओ एडिटिंग मध्ये महत्वाचा रोल असतो. तर दीपकजी म्हात्रे आले. दीपक आपले स्वागत आहे. तर मैदानावरती सामन्याला सुरुवात होईल.
आणि एक पारितोषिक आलाय. दीपक मात्रे तर रायपाड्याच्याच गावामधून आहे. जय दुर्गा रायपाडा संघाच्या माध्यमातून शिरगाव संघाच्या कुठल्याही खेळाडूनं 3 सिक्सर मारले तर त्याच्यासाठी 2000 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. डिक्लेरेशन झालंय. जय दुर्गा क्रिकेट क्लब रायपाडा यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचे पारितोषिक आहेत ते मात्र दिले जाणार आहेत. डॉक्टर पांडुरंगजी पाटील मैदानावरती दाखल झालाय. त्यांच्या जोडीला मैदानावरती मागील मॅचचा मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार ज्याने मिळवलाय तो खेळाडू पुढे इन ऍक्शन मध्ये अशोक पाटील मैदानावरती आहेत. एक धून ऐकूया आणि त्याच्यानंतर मैदानावरती येऊया. नवीन गीत सादर करतो. शिरगाव मास्टर संघाच्या पांडुरंग डॉक्टर दादाच्या मणी ठरावयो करणार, मणी ठरावयो करणार. आज शिरगाव गावात मास्टर चषक हा भरला, आज शिरगाव गावात मास्टर चषक हा भरला, गावात मास्टर चषक हा भरला, आज शिरगाव गावात मास्टर चषक हा भरला. शिरगाव मास्टर संघाच्या पांडुरंग आमच्या दादाच्या, शिरगाव मास्टर संघाच्या पांडुरंग आमचे दादाच्या आमचे शिरगाव गावाचं मास्टर क्रिकेट हा करला, आमचे शिरगाव गावाचं मास्टर क्रिकेट हा करला. थँक्यू. हॅलो ठीक. धन्यवाद धन्यवाद डीजे. थोडं मला वाटतं की मेन स्पीकर आहे त्याचा आवाज कमी आहे. हॅलो ठीक. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथून शॉर्ट मिडवेट क्षेत्राच्या दिशेने, मिड ऑफ क्षेत्राच्या दिशेने एक धाव पलंगड दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोखलं गेले. एक धाव येते. हॅलो. नक्कीच इथून विकास असतील, दीपक पाटील असतील, महेश पाटील असतील, मयूर पाटील असतील, म्हणजे होतं इथं 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथून ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय मिडवेट क्षेत्राच्या दिशेने आणि इथून योगेश येथील या चेंडूवरती इथून एक धाव फलकावरती लागली गेले. नक्कीच. आणि आणखीन एक पारितोषिक आहे. कोपरेगावचे संजय ओगे यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आहे. इथून 3 सिक्सर शिरगाव संघाच्या कुठल्याही खेळाडूने जर ठोकले तर त्याच्यासाठी 2500 रुपयाचं पारितोषिक आहे. 2500. त्याच्यानंतर गडगापाड्याचे आमचे प्रताप पाटील मामा यांच्या माध्यमातून 3 सिक्ससाठी 1000 आहे. लिखाणाचा प्रयत्न चेंडूला मात्र कळला गेलाय. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो धावपलकावरती पहिला 4 धावा मात्र मैदानावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुण्याच्या मैदानावरती रेडी. चेक. हॅलो हो. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क मैदानावरती नाही जुळला. सरळ चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहे. हॅलो चेक. धावपलकावरती आपण धावा पाहिला तर 4 धावा. गोलंदाज मैदानावरती रेडी. फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा चेंडूला मात्र आपण पहिला कळले गेले आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. तिथून मात्र राजेश घरत यांना आपण पाहू शकतात. एक धाव मात्र मैदानावरती मिळवले गेले. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात ती मात्र 5 धावा. 5 रन ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच्यानंतर होणारा मॅच आहे तो आई चिखलादेवी कोपरी मास्टर्स ठाणे त्याच्या अगेन्स्ट टीम जर आपण पाहिली तर वाघवादेवी 40+ आचोळी संघ मैदानावरती असणार आहेत. गोलंदाज खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला चेंडू लागला. चेंडू मात्र सीमारेषेच्या थोडस जवळ आला. राजेश चेंडूवरती आलाय. बॉलला अडवलाय. एक धाव मात्र मैदानावरती पाहायला मिळतं. धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र जवळपास 6 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. एक षटकाचा खेळ मैदानावरती संपला गेला. धावा धावपलकावरती 6 धावा आहेत. एक ब्रेक मध्ये ऐकूयात मधुर संगीत. रण मैदानी भिडली बघा सुंदर अशी ही जंग, आयोजन आणि नियोजन आहे. आयोजन होऊन
शेगाव गावात भरलंय मास्टर शंकर आमच्या शेगाव गावात भरलंय मास्टर शंकर. थँक्यू. मनापासून आभार आहे. विकास पाटील, दीपक पाटील, महेश पाटील, मयूर पाटील यांच्या माध्यमातून शिरगाव संघ जिंकला तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि डॉक्टर पांडुरंगी पाटील यांच्यासाठी परशुराम भोईर यांच्या माध्यमातून प्रत्येक 6 ला 300 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि 4 ला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आता पारितोषिक इतके वाढले की शेअर मार्केटमध्ये जरी गेला ना तर शेअर मार्केटचा डबल भाव झालेला आहे. सहयोग आहे. सहयोग यांच्या माध्यमातून 3 6 साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहेत. इथून आता मैदानावरती षटकार चौकारांची आदेशबाजी करावी लागेल. चला घाई करा, एवढा वेळ नाही जाणार प्लीज. मैदानावरती मॅच अजूनही बाकी आहेत. धावफलकावरती आपण सध्याच्या घडीला पाहिला तर 6 धावा आहेत. 50 धावेचं टार्गेट मैदानावरती सध्या आपण पाहिलं तर सुरू आहेत. 50 धावेच्या पाठलागाचा पाठलाग सुरू आहे. धावफलकावरती बनवले गेले 6 धावा. शिरगाव स्पोर्ट, शिरगावचं आपण पाहिलं शिरगाव मास्टर क्रिकेटचं हे मात्र सुंदर असं आयोजन सध्या आपण सर्वजण आहोत शिरगावच्या मैदानावरती. संजय प्रकरणी फटका खेळला. हो 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 हो, बॉल फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळता धावा 6. षटकार शिरगावसाठी अंजनीचे सुद्धा तुला माझे वरदान, अंजनीच्या सुद्धा तुला माझे वरदान. एक मुखाना बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाना बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाना बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाना बोला बोला जय जय हनुमान. सध्या श्री हनुमानाचा आशीर्वाद आहे. जय हनुमानाचा आशीर्वाद आहे या गावावरती. आणि तेच सॉंग आपण बालू भोईर यांच्या आवाजामध्ये सध्या ऐकत आहात. धावा फलकावरती जाऊन पोहोचतात 12 धावा. ज्या षटकाराची गरज होती अशोकनं मैदानावरती खेळलाय. संजयवरती खेळलाय. हल्ला हल्ला नाही, आता प्रति हल्ला करायचा आहे. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. पुन्हा स्ट्रायकरवरती अशोक. ओ हो 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 हो, आता प्रत्येकाच्या तोंडामधून ते आलं. ओ हो 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 हो, भरपूर जणांच्या तोंडामधून ते झालं. ऍक्शन रिॲक्शन. धावा फलकावरती आपण पाहिलं तर 12 धावा. 2 चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. 3 चौकारासाठी आता इथून तेजस आमचे मित्र त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अशोक वरती भरपूर सारे पारितोषिक लागले. डॉक्टर पांडुरंगी पाटील आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र खेळला गेलाय. ड्राईव्ह केला गेलाय. एकदा मात्र मैदानावरती मिळाला. दुसऱ्यासाठी प्रयत्न होईल का? नाही होणार. ऍक्शन रिॲक्शन भरपूर सारे वाढले गेले आहेत. एक धाव मैदानावरती आला. धावा फलकावरती 13 धावा. परंतु डॉक्टर पांडुरंगजी पाटील यांची इनिंग मला आठवते त्या कासार वडवलीच्या पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये समालोचनासाठी होत होती. तिथून मात्र खेळलेली इनिंग महत्वाची होती श्रीगाव संघासाठी. वाईड 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 वाईड. आता शिरगावचे जे ग्रामस्थ आहेत, खेळाडू आहेत, 40 प्लसचे खेळाडू, त्यांच्या मनात तेच चाललंय. काही होऊ द्या, मॅच जिंकू द्या. वाईट येऊ द्या, नो येऊ द्या, षटकार येऊ द्या, मॅच जिंकू द्या, हेच करतात. आणि आता काही जणांनी म्हणजे देवाला सांगितलंय, म्हणजे मॅच जिंकली तर नाचत नाचत त्या हनुमानाच्या मंदिरापर्यंत येऊ, हेही सांगितलंय. आणखीन एक बॉल, हा ब्रेकर बॉल. डॉक्टर पांडुरंग पाटील फायर फायर नाही, रेग्युलरली फायर. दंगीत थँक्यू. बोला जय हनुमान. संजय पुण्याचा मैदानावरती रेडी आहे. ओ हो हो, स्वीप केला. स्वीप 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 स्वीप. चौकार. थँक्यू थँक्यू. आता व्यासपीठावरती डॉक्टरच्या सौभाग्यवती त्याने सांगितलंय आणखीन एक चौकार आला तर 1000. आता डॉक्टरच्या सौभाग्यवतीने सांगितलंय आणखीन एक चौकार आला तर 1000. त्याही खुश आहेत, चेहऱ्यावरती त्यांच्याही स्माईल आहेत. डॉक्टर मैदानावरती सध्या आक्रमण करतायत. पुढचा बॉल ओ लेन मिस केला, परंतु चांगली बॅटिंग सध्या सुरू आहे. धावा फलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलं संघाच्या. त्या मात्र 22-22. 12 बॉल 29. 12-29. धावा फलकावरती आपण पाहिलं तर 22 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरचा खेळ आहे, तो 2 ओव्हरचा खेळ संपला गेलाय.
आता 12 बॉलचा खेळ मैदानावरती आहे. 28 धाव्यांची गरज आहे. गायक बालू भोईर आहेत. आपण ऐकूयात एक संगीत. हॅलो चिक, हॅलो चिक, हॅलो चिक, हॅलो चिक, वेलकम. हॅलो चिक, हॅलो चिक, हॅलो चिक. थँक्यू, थँक्यू बँचो पार्टी. स्वागत आहे. 2 षटकांचा संपला. धावा फलकावरती आहे त्या मात्र 22-22. आता 12 बॉलचा खेळ आहे. 28 ची गरज आहे. 12-28 ची गरज आहे. 2 6 जर आता मैदानावरती येत आहेत तर पारितोषिक आहे. 2 6 साठी पारितोषिक असणार आहेत. सहयोग यांच्या माध्यमातून अशोक पाटील यांच्यासाठी जवळपास 500 रुपये पारितोषिक आहे. जय दुर्गा रायपाडे यांच्या माध्यमातून 3 6 आले तर 3 6 साठी 2000 रुपये आहेत. प्रताप पाटील मामा गडगावपाडे यांच्या माध्यमातून आहेत. 3 6 साठी 1000 रुपये पारितोषिक आहेत. कोपरी गावचे संजय ओगे साहेब यांच्या माध्यमातून 3 6 साठी शिरगाव संघाला 2500 रुपये पारितोषिक असणार आहे. यस नक्की होईल. आणि तेजस पाटील तेजा यांच्या माध्यमातून पारितोषिक आहेत. 3 6 3 चौकार मात्र 500 रुपयाचा पारितोषिक आहे. अशोक पाटील यांच्यासाठी असणार आहेत. डॉक्टर पांडुरंगी पाटील सध्या मैदानावरती आहेत. किशोर भोईर यांच्या माध्यमातून 6 ला 500 रुपये पारितोषिक आहेत. भरपूर सारे पारितोषिक लागले आहेत. म्हणून म्हटलं की मुंबईचं संपूर्ण शेअर मार्केट जर कुठे आणलं असेल तर त्या शिरगावच्या गावामध्ये आणलंय. 12-28 गरज आहे. हॅलो हॅलो गाई तुझा दिन कर मामा आता गाई तुझा दिन कर मामा गाई तुझा दिन कर मामा आता गाई तुझा दिन कर मामा आता हॅलो बेस सोड बेस बेस काय ना आई बरोबर हॅलो चिक. सुरेश घरत मैदानावरती आलेले आहेत. सुरेश घरत यांच्यासाठी 3 6 साठी पवन घरत यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहेत. गोलंदाज राजेश आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. येतोय षटकार. सुरेश घरत यांच्या बॅट मधून मिळाला धावाचा हा षटकार. शिरगाव संघ जर जिंकला तर विकास पाटील, दीपक पाटील, महेश पाटील आणि मयूर यांच्या माध्यमातून 2000 रुपये दिले जाणार आहेत. पवन घरत यांच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांसाठी 3 6 साठी 1000 रुपये. जय दुर्गा रायपाडाच्या माध्यमातून 2000 रुपये. संजय ओगे साहेब यांच्या माध्यमातून 2500 रुपये. आता प्रत्येक जण प्रत्येकावरती भारी पडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे 1000 वरती 2000 लावतो, 2000 वाला 2500 लावतो. आता 2500च्या वरती कोण जाईल हा मला प्रश्न आहे. पण कोणीतरी जाईल. 10 चेंडूच्या कळ्या मैदानावरती 22 जावेची गरज आहे. षटकारामध्ये काउंटिंग करायचे सध्या टीम शिरगाव 40+ ला मैदानावरती षटकारामध्ये काउंटिंग करायचे आहेत. अंपायर्स मैदानावरती सांगतात टाइम पा प्लीज. शिरगाव मोमेंटम तुमच्या बाजूने आहे. मग इथे वेळ का घेतात? वेळ नाही घ्यायचा. वेळ चुकली तर हुकमाचे इतके वाया जातात. आपण भरपूर वेळा पाहिलेले आहेत. टाइम इज मनी. टाइमला सर्व काही व्यवस्थित सुरू आहे. 10 बॉलच्या खेळात 22 जावेची गरज आहे. राजेश आक्रमण चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार.
6 धावा येतात, षटकार येतो, षटकार येतो, 6 धावा येतात. शिरगाव तुम्ही आहे सेलिब्रेशन करायचं आहे, पण लक्ष्मण रेषा आहे, त्या लक्ष्मण रेषेच्या पुढे नाही जायचं. जी सीमारेषा आहे, सीमारेषा लक्ष्मण रेषेच्या पुढे नाही जायचं. त्या रेषेच्या पुढे गेलं तर माहिती काय होतं, भरपूर काही गोष्टी होत आहेत. 9 चेंडू कळ 16 धावांची गरज आहे. मॅच बनलाय पवन गरज कडून 1000 नाही, आता पवनने सांगितलं 2000. पवनही सेन्सेक्स वाढवलाय, सेन्सेक्स वाढलाय 2000 सांगितलंय. संजय ओके यांच्याकडून 2500, प्रथम मामा यांच्याकडून 1000. उलटाच बॉल होता चेंडूला, मात्र आपण पहिला मिस केलाय. मग तो एक धाव घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहे. एक धाव घेतलाय, एक धाव घेतलाय, एक धाव घेतलाय. 8 बॉलचा खेळ, 15 धावेची गरज. श्रणाला बदलणारा क्रिकेटचा खेळ आज तुमचा आपल्या सर्वांचा जीव की प्राण झालेला आहे. मैदानावरती मॅच रंगलेला आहे. आपले बँजो पार्टी आहेत, आई एकविरा म्युझिकल ग्रुप तेही रेडी आहेत, तेही रंग भरण्यासाठी रेडी आहेत. आमच्या समाज कक्षामध्ये घनश्याम भोईर आणि मीही रेडी आहे. गोलंदाज राजेश खोलवटप्पाचा बॉल त्याला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे आलाय. 1 रन मिळाला, दुसऱ्या रनचा प्रयत्न नाही होणार. यस तो वेट यू वेट म्हणून सांगितलं गेलाय. 1 धाव येतात, एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 36. डिफेन्स आमचे केवळ सांगतो इथून आम्हाला आणि भावेशी सांगतायत आता 14ची गरज आहे. 7 बॉलचा खेळ आहे, 7 बॉल मध्ये 14ची गरज आहे. शेवटचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल आहे, त्याला मात्र थोडस ऑन साइडला लपेटण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेच्या जवळ चाललाय. 1 रन तर मिळाला, दुसऱ्या रनचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा येत आहेत. ऍक्शन रिॲक्शन सर्व काही वाढलेले आहेत. 2 धावा घेतलेल्या आहेत. आता इथून मैदानावरती समीकरण आहे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 12 धावेची गरज आहे. 6-12चं समीकरण मैदानावरती असणार आहे. महत्वाचा मॅच मैदानावरती आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. सहा चेंडू आणि 12 धावेची गरज. मैदानावरती मॅच रंगला आहे. आता म्हणून मी म्हटलं ना, शिरगावचे खेळाडू आहेत. मॅच जिंकली तर ते आता त्या हनुमानाच्या मंदिराच्या दिशेने जाणार आहे, म्हणजे रात्री संध्याकाळी. हॅलो हॅलो चिक 6-12चं समीकरण आहे, पण सगळ्यांना विनंती आपण जागेवरती बसायचंय. 6-12 किरण मैदानावरती आलाय. किरणला रन वाचवायचे आहेत. मैदानावरती रेडी आहेत. ऑल रेडी, ऑल सेट, ऑल गो. मैदानावरती 6-12चं समीकरण. पण आता इथे सर्वांना माहित आहे 6 दुने 12. 6 दुने 12 आहेत. प्रत्येक बॉलवरती 2 घ्यायचे आहेत. स्ट्राईक वरती डॉक्टर पांडुरंग पाटील आहेत, ज्यांच्या बॅट मधून चौकारांची आपण आतिषबाजी विस्फोटक बॅटिंग पाहिलेली आहेत. ते डॉक्टर पांडुरंग पाटील आहेत, तेही रंग भरणार. पण एका गोष्टीचा उल्लेख मी करणार आहे, म्हणजे डॉक्टर साहेबांकडे गेल्यानंतर आपल्याला डॉक्टर साहेब कशा प्रकारे ट्रीटमेंट देतात या गोष्टी मी चर्चा करणार आहे. हवेमध्ये खेळला चेंडू, ओहो काय स्ट्रॉप झालाय. जीवनदान मिळालं. संजयने चुकी केल्या आहेत. आता इथून 5 मध्ये 11ची गरज आहे. 2 6 जर आले तर जय दुर्गा रायपाडा संघाच्या माध्यमातून 2000 रुपये पारितोषिक आहे. पवन घरात यांच्या माध्यमातून जर 2 6 आले तर त्यांच्या वडिलांना आता 1000 रुपये दिले जाणार आहेत आणि विनिंग साठी महत्वाची आहे ते सिक्सर. पण दुसऱ्या बाजूला किरण आहेत, किरणच्या नावामध्ये रन आहेत, शेवटचे 3 अक्षर रन आहेत. तो किरण रन वाचवेल की रन देईल ही चर्चा रंगणार आहे. पलून खेळण्याचा प्रयत्न, 4 बॉल मात्र खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती करेल सुरेश घरात. थोडेसे शफल झाले, जास्त शफल झाले, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. आता 4 मध्ये 11ची गरज आहे. 4-11चं समीकरण. मैदानावरती सध्या गरमागरमीचं वातावरण तापलेलं आहे. 4-11 कोण जिंकेली मॅच. शिरगाव 40+ स्पर्धा आहे, ज्यामध्ये कालच्या दिवसामध्ये श्री सत्यनारायण मास्टर कोपरी विराट संघ फायनल मध्ये धडक मारणारा संघ आपण पाहिलेला आहे. 4-11चं समीकरण. गोलंदाज मैदानावरती रेडी. किरण समोर सुरेश. फटका खेळला, हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती तो गॅप मध्ये बॉल हो निघून जाईल सरळ सीमारेषा पार. मिळतात धावा 4. आणखीन एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. आता इथून समीकरण पुन्हा एकदा बदललाय. 3 बॉलचा खेळ आणि 3 बॉल मध्ये 3 बॉल मध्ये विजयासाठी 7. 3 बॉल मध्ये आता विजयासाठी आपण पाहिलं तर जवळपास 7 धावेची गरज आहे. 3 बॉल मध्ये 7 धावेची गरज आहे. आयुष्यामध्ये एकमेकांची साथ असणं गरजेचं आहे. नवरा बायको असतात, त्यांची एकमेकाला साथ नसेल तर काही गोष्टी तिथे संसारामध्ये बिघडतात. तसा क्रिकेटचा खेळ आहे.
क्रिकेटच्या खेळामध्ये एकमेकांची साथ नसेल तर काही गोष्टी करू शकत नाहीत. साथ आहे मैदानावरती, 3-7चं समीकरण आहे. थंडी आहे, थोडीशी थंडी जाणवते. प्रत्येकाला हुडहुडी होत आहे. थोडस तसं वातावरण तापलंय, पण सध्या गरमागरमीचं वातावरण आहे ना ते मैदानावरती आहे. पंचही मैदानावरती रंग भरण्यासाठी रेडी आहे. तेही आता दक्ष आहेत, तेही आता पाहतायत कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. 3 बॉल 7ची गरज, घड्याळामध्ये 3:48 वाजले आहेत. महत्वाचा मॅच रंगलाय. किरण वर्सेस सुरेश करत सामना रंगेल पुन्हा एकदा. थांबल्यात. दबाव में कुछ लोग बिखरते हैं तो कुछ लोग बिखरते हैं. इथून बिखरायचं नाही, निखरायचं आहे. गोलंदाज किरणही समजा टाइम घेणार, थोडस वेळ घेणार, पण वेळेलाच कार्यक्रम करणार. पण सुरेश करत आहेत तेही वेळेचे पक्के आहेत, तेही खंडरपट संघासाठी एवढी वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत. आज मैदानावरती त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. 3 बॉल मध्ये 7ची गरज. फटका छान प्रकारे खेळला, चुकला मात्र सीमारेषे जवळ खेळला गेलाय. एक धाव तर घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? सुरेश करतला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न मैदानावरती होतोय. तिथून 2. आता सामना पाहायला कुठे, शेवटच्या 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 5ची गरज आहे. आता कोणाला हार्टबीटचा प्रॉब्लेम असेल तर मॅच बघू नका, पण डॉक्टर आहेत, पांडुरंग पाटील डॉक्टर आहेत रेडी. पण हार्टबीट्स वाढले गेल्यात, हृदयाचे ठोके वाढले गेल्यात. 2 चेंडूचा खेळ, 2 चेंडूमध्ये विजयासाठी 5 धावेची गरज आहे. रंगतदार मॅच मैदानावरती रंगतोय, सामना मैदानावरती रंगलाय. किरणला रन वाचवायचे तर किरण आतापर्यंत 7 धावा दिल्यात. 2 बॉल मध्ये 5 धावेची गरज आहे. गरमागरमी वाला वातावरण मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहू शकताय. 2 फास्ट सुरेश करत फुलटच बॉल त्याला ड्राईव्ह केलं गेलं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. एक धाव तर घेतलं गेला. दुसऱ्या धावेसाठी मैदानावरती प्रयत्न होईल. मैदानावरती सुरू आहे. रेस लागलाय आणि पंचांचं बोर्ड गेलं हवेमध्ये. याने की फलंदाज बाद. एकामध्ये 4ची गरज आहे आणि विनायक पाटील मैदानावरती दाखल झाल्यात. शेवटच्या बॉलवरती 4 रन. यशपालला दादा आमच्या बाजूला त्याने सांगितलं तर या 6 साठी, 6 नाही चौकार आला तरी मॅच जिंकू शकताय. 6 साठी 500 रुपये लावलेले आहेत. चौकार आला तरी आता 500 सांगितलंय. 1 चेंडू 4 धावेची गरज. आणि आणखीन एक गोष्ट आहे, चर्चा मी करणार आहे परंतु ही गोष्ट सांगणार आहे. 1 चेंडू मध्ये 3 धावेची गरज आहे. आपल्या या आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळामध्ये कंपल्सरी नाही. सुपर ओव्हरच्या दिशेने जी वाटचाल आहे ती होईल की नाही होणार, की तिथून विकेट पाहिल्या जातील. भगवान पाटील साहेबांनी सांगितलं आम्हाला विकेट वरती आधी पाहिलं जाईल आणि विकेट ज्याच्या जास्त असतील, विकेट ज्याच्या कमी असतील तो आधी विजयी होणार आहे. विकेट जर समसमान असतील तर टॉस वरती दिला जाईल. पण शिरगावच्या विकेट कमी आहेत, मग शिरगावला 1 बॉल मध्ये 3ची गरज आहे. 3 काढल्या तरी मॅच जिंकणार आहे. प्रवीण भोईर यांच्याकडून 1 6 साठी 1 चौकारासाठी मॅच जिंकून दिली तर पारितोषिक आहे 200 रुपये पारितोषिक आहे. 2000 तिथे आहेत. महेश पाटील, विकास पाटील, दीपक पाटील, मयूर पाटील यांच्या माध्यमातून मॅच जिंकवली का 2000 रुपये आहेत. ओ हो काय मॅच. डीबीएन लाईव्ह आता जनार्दन पाटील यांनी 200 सांगितलंय. जनार्दन भोईर यांनी 200 सांगितलंय. 200 आमच्यापर्यंत जमा केल्यात. 1 मध्ये 3 धावेची गरज. टाळ्यांचा गजर होऊ द्या मैदानावरती सामना रंगलाय सामना. 1 मध्ये 3 विनायक. थांबल्यात. थांबायचंय, लढायचंय, पढायचंय, पुन्हा एकदा मैदानावरती क्रिकेट खेळायचं आहे. पण थांबल्यात. पण काही थांबल्यावरती चांगलंही होतं, काही थांबल्यानंतर वेगळंही होतं. वेगळं होईल की चांगलं होईल, वेळ कुणाला साथ देईल, पुन्हा एकदा भाताना देईल की शिरगावला घरच्या मैदानावरती देईल, हे पाहण्यासारखं आहे. 1 मध्ये 4ची गरज. 3 काढलं तरी विजयी. फटका खेळला. विजयी 6 शिरगाव 40+. काय मॅच. सुपर डुपर हिट. आणि जसं आता म्हणजे मी पाणी आधी 1 बॉटल प्यायचो, पण आता मला 3 बॉटल पाणी प्यावं लागेल. एवढी एनर्जी माझी वेस्ट झालेली आहे. एवढं पाणी प्यावं लागेल. पारितोषिक यशपाल यांच्या माध्यमातून आहेत. जनार्दन भोईर यांच्याकडून 200 रुपये आहेत.
तेही दिले जातील. चला चला ते शिरगाव बाहेर या. मंगेश पाटील सर्वांना बाहेर आणा. मंगेश पाटील महेश पाटील सर्वांना बाहेर या प्लीज प्लीज. मॅच सुरू आहे, दुसरी बाजू होणार आहे. तिथून शिरगावचे प्रवीण भोई सर्वांना बाहेर काढा, लवकर बाहेर काढा. लहान मुलांना बाहेर काढा.